आत्ताच्या घडीतली बदलापूर शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। हेंद्रेपाडा येथे सध्या आपण आहोत आणि घोरपडे मैदानमध्ये आपण जर पाहिलं तर एक अज्ञात इसमाची बॉडी या ठिकाणी मिळालेली आहे। हा मृतदेह या ठिकाणी मिळालेला आहे आणि पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात येते। कोण ही व्यक्ती आहे, कोणाची ही बॉडी आहे आणि किती वेळ झाला ती व्यक्ती इथे मृत अवस्थेत पडलेली आहे, याचा संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतो। आणि या घटनेमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण जर पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले येत असतात, खेळण्यासाठी येत असतात आणि अगदी घोरपडे मैदानाच्या सुरुवातीच्याच परिसरात आपण जर पाहिलं तर ही अज्ञात इसमाची बॉडी या ठिकाणी पडलेली आहे, मृतदेह या ठिकाणी पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक भीतीचं वातावरण आहे। दीपक राठोड हे शिवसेनेचे आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात, ते पोलिसांसोबत संवाद साधत आहेत। कुठेतरी या घटनेमुळे एक आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या मैदानामध्ये भीमोत्सवाचा कार्यक्रम देखील होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे आणि अशातच आपण जर पाहिलं तर घोरपडे मैदानात ही अज्ञात व्यक्तीचा मृतदेह या ठिकाणी मिळाल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे आणि शिवसेनेचे दीपक राठोड देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तेही या ठिकाणी पोलिसांना कोऑर्डिनेट करून संपूर्ण माहिती देत आहेत। हा व्यक्ती कोण आहे, संपूर्ण त्या व्यक्तीचे कागदपत्र असेल, खिशामध्ये त्याचे काय ओळखपत्र मिळते का, याची ही पाहणी तपासणी जी आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येते आणि हा मृतदेह या परिसरामध्ये आढळल्यामुळे एक भीतीचं असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ती व्यक्ती कोण आहे, ती इथे कशी आली आणि इथे आल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू कसा झाला याचा संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर केला जाते। परंतु घटनास्थळी आपण जर पाहिलं तर आता हळूहळू गर्दी होते, लोक या ठिकाणी यायला लागलेत आणि हा व्यक्ती कोण आहे, पुरुषाचा तो मृतदेह आहे असं समजतंय आणि पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास या ठिकाणी करण्यात येतोय। तो मृतदेह येथे कसा आला, त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येते। शिवसेनेचे दीपक राठोड हे आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। त्यांनी हा मृतदेह पाहिलेला त्याच्या कारण की त्यांचं इथे क्लब चालतं, क्रिकेट क्लब चालतो, ते या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात आणि अशातच आपण जर पाहिलं तर त्यांना ही माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ आता पोलिसांना ही माहिती दिलेली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलीस संपूर्ण तपास करत आहेत। बदलापूरच्या पश्चिम परिसरातील प्रसिद्ध अशा घोरपडे मैदानातच हा मृतदेह मिळाल्यामुळे एक खळबळ माजलेली आहे। हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत। हा मृतदेह येथून हटविला जाणार आहे, परंतु आता संपूर्ण हा तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतो। हा मृतदेह येथे कसा काय आला, त्या व्यक्तीचा मृत्यू कसा काय झाला याचा संपूर्ण तपास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येते। दीपक राठोड आहेत, आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत। सर, सुरक्षेच्या दृष्टीने आणि सगळ्या नियमांचं पालन करत आपण पुढे जात नाही आहोत, ती दृश्य आम्ही आपल्याला दाखवत नाही आहोत, परंतु काय घडलंय आपण त्याच्याशी संवाद साधणार। सर, तुम्ही ते सर्व हॅलो शावाईने पाहिजे होती ते या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणांशी संवाद साधतायत। मृतदेह इथून हटविण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात। हा संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय आणि पोलीस प्रशासन आपण बघू शकतो या ठिकाणी पोहोचलेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून हा संपूर्ण तपास जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो आणि पोलीस घटनास्थळी सर तुम्ही सर्वप्रथम इथे आलेली ही माहिती पोलिसांना आपल्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, काय ओळख वगैरे पडली का त्या व्यक्तीची, कोण आहे? नाही, पण त्याचं राशन कार्डचं झेरॉक्स त्यांच्या खिशात आहे। अर्धा तास आधी मला कळाला, मी लगेचच आलो, पोलिसांना 112 नंबरवरती कॉल केला पोलिसांना, पोलीस त्वरित आले आणि मी लगेचच न्यूजमध्ये कळवला। तिथले स्थानिक नगरसेवकांना पण कॉल करून कळवून दिलं, त्यांचे पण माणसं आले तिथे। काय घातपात आहे का, तो व्यक्ती कशामुळे का वारला असेल असं काय वाटतं, संशय काय असं काय नाही आहे, घरचं काहीतरी भांडणं असेल, काहीतरी ते मला वाटतं अटॅक वगैरे आला असेल त्याला। शववाहिनीला आपण फोन केलेला आहे, प्रशासनाला कळवलंय। हो, शववाहिनी पण आता एक 10 ते 15 मिनिटात येत आहे। नक्कीच आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या हेंद्रेपाडा परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा इसमाचा मृतदेह या ठिकाणी आढळलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्व नियम आणि अटींचं पालन करत असल्यामुळे आपण या ठिकाणी पुढे जात नाही आहोत आणि ही संपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। हा सर बोला। आपण घटनास्थळावर सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो बदलापूरच्या घोरपडे मैदानात सध्या आपण आहोत आणि या घोरपडे ग्राउंडमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह जो आहे तो आढळलेला आहे, त्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे, काही कळालेलं नाही। आणि आता जेव्हा आपण दीपक राठोड हे देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत, कारण की
त्यांनाच इकडच्या लोकांनी फोन केला. त्यांचं क्लब या ठिकाणी चालतं, क्रिकेट प्रशिक्षण त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि अशातच हा मृतदेह इथे असल्याचं त्यांना कळालं. त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना या ठिकाणी फोन करून बोलावलेला आहे. पोलीस संपूर्ण तपास करत आहेत आणि ही व्यक्ती कोण आहे त्यांचा संपूर्ण तपास केल्याच्या नंतर एक रेशन कार्डची झेरॉक्स त्यांच्या खिशामध्ये आढळल्याचं आता कळालेलं आहे आणि पोलीस संपूर्ण तपास युद्ध पातळीवरती करत आहेत. 2 पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठल्या वादातून कशातून त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला का, काय याच्या मागे कारणं असणार आहेत, तोही संपूर्ण तपास त्याचा उलगडा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. परंतु आत्ता बदलापूरमध्ये आपण बघू शकतो पश्चिम परिसरामध्ये हेंद्रपाड्यामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे एक भीतीचं वातावरण पाहायला मिळते आणि हळूहळू आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की या परिसरामध्ये एक मृतदेह आढळला ही बातमी कळल्याच्या नंतर आपण बघू शकतो या परिसरामध्ये एक मोठ्या प्रमाणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि पोलीस तात्काळ लवकर पंचनामा करून हा मृतदेह येथून हटविण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न करणार आहेत आणि शववाहिनीला देखील फोन करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो या घटनेमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे. हा व्यक्ती इथे कशासाठी आला होता आणि या घोरपडे मैदानामध्ये ते व्यक्ती काय करत होता याचा संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतोय. परंतु आताच्या घडीतली बदलापूर शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आलेलो आहोत आणि घोरपडे ग्राउंड येथे हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे क्लब येथे चालतात, अनेक खेळाडू या घोरपडे ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी येत असतात, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या मैदानामध्ये होत असतात आणि अशातच हेंद्रीपाडा परिसरामध्ये घोरपडे ग्राउंडमध्ये हा मृतदेह आढळल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि हा व्यक्ती इथं कशाला आला असावा, कशामुळे त्याचा मृत्यू झाला असावा याचा तपास पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती केला जातोय. जे खेळाडू या ठिकाणी खेळायला येत असतात ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि अशातच आपण बघू शकतो पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत आणि त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला असावा, कशामुळे झाला असावा याचाही तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु आताच्या घडीतली बदलापूर शहरातली अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी माहिती घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समाज माध्यमांच्या सर्व त्रुटी व सर्व नियमांचं पालन करत असल्यामुळे आम्ही पुढे जात नाही आहोत. तो मृतदेह आम्ही आपल्याला दाखवत नाही आहोत. दुरूनच काय घटना घडलेली आहे त्याचं वार्तांकन आम्ही करत आहोत, त्याची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि दीपक राठोड देखील आपल्याला शिवसेनेचे समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा या ठिकाणी क्रिकेट क्लब सुरू असतो, ते इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात आणि सर्वप्रथम त्यांनाच फोन करण्यात आला की इथे मृतदेह आढळला आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला, पोलिसांना इथे बोलवलेलं आहे. सोबतच इकडचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील त्यांनी कळवलेलं आहे आणि ही संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत देण्यात आलेली आहे आणि पोलीसही संपूर्ण या घटनेचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या खिशामध्ये एक रेशन कार्डची झेरॉक्स त्यांना आढळलेली आहे आणि या झेरॉक्सच्या आधारे ती व्यक्ती कोण आहे त्याचाही तपास, त्यांचीही ओळख पटविण्यासाठी जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत. आणि आता आपण बघू शकतो बदलापूर पश्चिम येथील हेंद्रेपाडा परिसरामध्ये असणाऱ्या सुप्रसिद्ध घोरपडे ग्राउंडमध्ये आपण बघू शकतो हा मृतदेह मिळालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती करण्यात येतोय आणि आपण बघू शकतो पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि हा मृतदेह येथून हटविण्यासाठीही युद्ध पातळीवर त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. परंतु या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या घटनेमुळे कुठेतरी या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. येता जाताना लोक जे आहेत ते वाहनं थांबून या ठिकाणी काय नेमकं घडलेलं आहे याची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळतात. परिसरातील तरुण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते या ठिकाणी काय घडलेलं आहे हे पाहण्यासाठी आलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी विचारपूस केली जाते, चाचणी केली जाते, चाचपणी केली जाते, माहिती घेतली जाते आणि कुठेतरी आपण बघू शकतो या घटनेमुळे बदलापूर शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि मृतदेह आपण दाखवू शकत नाही. सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि काय घडलेलं आहे ते दुरून, कारण की लाईव्ह स्ट्रीमिंग असल्यामुळे
त्याच्यामध्ये एडिट करणं शक्य नसतं. अनेक लोकांची मागणी असते की मृतदेह दाखवा, परंतु ते शक्य नाही. सर्व नियमांचंही पालन करणं माध्यमांना बंधनकारक असतं. त्यामुळे दुरूनच जी घटना घडलेली आहे त्याचं वार्तांकन आम्ही करत आहोत. आणि बदलापूर शहरात हा जो प्रकार घडलेला आहे, हा मृतदेह आढळलेला आहे, तो कोणाचा आहे, ती व्यक्ती इथं कशी आली, का त्यांना आणलं गेलं, या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतोय. परंतु बदलापूर शहरातली आताच्या घडीतली सगळ्यात मोठी आणि ही भयानक बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. घोरपडे मैदान जे बदलापूर पश्चिम येथे आहे, प्रसिद्ध असं मैदान आहे. आणि याच मैदानामध्ये आपण बघू शकतो एका अज्ञात इसमाचा मृतदेह जो आहे तो आढळलेला आहे. आणि या मृतदेहामुळे परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि शिवसेनेचे आपण बघू शकतो दीपक राठोड हे देखील इथे होते, कारण की त्यांचा क्लब इथे चालतो. ते बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण देत असतात. आणि अशातच जेव्हा त्यांना ही घटना कळली, ते घटनास्थळी आले, त्यांनी पाहिलं आणि तात्काळ पोलिसांनाही फोन करून त्यांनी इथे बोलवलेलं आहे. सोबतच जे येथील स्थानिक नगरसेवक आहेत त्या परिसराचे, घोरपडे ग्राउंड परिसराचे, त्यांनाही त्यांनी कळवलेलं आहे, असं त्यांनी मगाशी माध्यमांशी बोलताना, बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि बदलापूर शहरातली ही आत्ताची अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात येतोय. आणि आजूबाजूला आपण जर पाहिलं तर काही बॉटल कुठली पडलेली आहे त्याचाही तपास ते करत आहेत. आणि मृतदेहाच्या शेजारी एक थम्सअपची बॉटल देखील पडलेली आहे, एक ग्लास देखील पडलेला आहे. त्या व्यक्तीने मद्याचं सेवन केलेलं का त्याचाही तपास केला जाणार आहे. आणि शवविच्छेदनानंतर नेमकं काय घडलेलं, पोस्टमॉर्टम नंतर ते रिपोर्ट पोलिसांना कळणारच आहेत. परंतु आता या घटनेनंतर कुठेतरी परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, एक असंतोष पाहायला मिळतंय. आणि ही संपूर्ण तपासणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती करण्यात येते. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचंही प्रशिक्षण या ठिकाणी चालतं. क्लबमध्ये क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येथे येत असतात. आणि घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. बदलापूर पश्चिम येथे आपण बघू शकतो घोरपडे ग्राउंडवरती एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे एक खळबळ माजलेली आहे, एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि येणारे जाणारे लोक या ठिकाणी थांबत आहेत आणि नेमकं काय घडलेलं आहे याची विचारपूस त्यांच्या माध्यमातून केली जाते. आणि या परिसरातील CCTV फुटेजही पोलिसांच्या माध्यमातून तपासले जाणार आहेत. आणि आपण बघू शकतो पोलिसांच्या माध्यमातून युद्धपातळीवरती ही तपासणी करण्यात येते. आणि या परिसरात हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहेत. आणि ही माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि माध्यमांचे सर्व नियम पाळत आम्ही मृतदेहाच्या जवळ नाही जात आहोत. दुरूनच आपल्याला सगळी माहिती हे वार्तांकन घटनास्थळाहून बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि घोरपडे ग्राउंडमध्ये ही घटना घडल्यामुळे एक भीतीचं असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जी लोक वाहनं पार्क करतात त्यांनाही या ठिकाणी सांगितलं जात आहे की वाहनं इथे पार्क करू नका, पुढे वाहनं पार्क करा. आणि शववाहिनीही या ठिकाणी बोलविण्यात आलेली आहे. आणि हा मृतदेह इथून हटवला जाणार आहे. ही व्यक्ती कोण आहे याचाही तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतोय. या मृतदेहाच्या खिशामध्ये एक रेशन कार्डची झेरॉक्स आढळलेली आहे. आणि त्याच बेसिसवरती आता या व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे. परंतु बदलापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे. ही व्यक्तीची इथं कशी आली, ही व्यक्ती इथे कशी आली, ही व्यक्ती कोण होती, त्यांचा मृत्यू कसा झालेला आहे याचा संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येते. आणि या व्यक्तीच्या अगदी शेजारीत एक थम्सअपची बॉटल देखील पडलेली आहे. ती देखील बॉटल कशी इथे आली, त्या व्यक्तीने मद्यप्राशन केलेलं का याचाही आढावा जो आहे त्याची ही माहिती पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते. परंतु या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की अनेक कार्यक्रम इथे होत असतात. बदलापूरमधील सुप्रसिद्ध असं हे घोरपडे मैदान आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडू इथे प्रशिक्षणासाठी येत असतात, खेळण्यासाठी येत असतात. आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही याच मैदानावरती घेतले जात असतात. त्यामुळे ही घटना घडल्यामुळे आता आपण बघू शकतो एक भीतीचं वातावरण आहे. खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण की अशा घटना घडणं कुठेतरी चुकीचं आहे. आणि या परिसरामध्ये
ही घटना घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे. पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात येतोय. त्या व्यक्तीची ओळख पटवली होती. काय कळलं? जागसे गावचे आहेत, दिलीप जाधव करून. दिलीप जाधव, हा त्यांचं राशन कार्डवरती नाव होतं. हा राशन कार्डचं झेरॉक्स आहे, त्यांच्या खिशात आहे भेटलेला. मला वाटतं विष पिऊन मेलेलं आहे, विष पियालेलं आहे असं वाटतं. आत्महत्या केली असं वाटतं. हो हो हो. का त्याच्या बाजूला ही बॉटल, बाजूला एक थम्सअपची बॉटल आहे आणि जंतुनाशक एक औषध आहे. त्यांच्या बॉटल मृतदेहाच्या हे शेजारी. बघा बाजूलाच आहे, दिसते. नक्की का? किती वेळ झाला तरी साधारण? आता मला पाऊण तास झाला मला माहिती पडलं. अर्धा तास झाले पोलीस पण आले. त्याच्या आधी नाही बोललं तरी 12:30-1च्या दरम्यान हे झालं असं. नक्कीच आपण बघू शकतो एक जंतुनाशकही या मृतदेहाच्या शेजारी असल्याचं दीपक राठोड यांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि या व्यक्तींनी घोरपडे ग्राउंड येथे येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. जाधव म्हणून त्या इसमाचं नाव आहे असं कळतंय, कारण की त्यांच्या या मृतदेहाच्या खिशामध्ये एक रेशन कार्डची प्रत आढळली आणि जागसई गाव असं त्यांचं गावाचं नाव असल्याचं कळतंय. आणि या व्यक्तीने आपण जर पाहिलं तर एक कीटकनाशक जे आहे तेही त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी पाहायला मिळते आणि एक थम्सअपची बॉटल आहे, जेणेकरून या व्यक्तीने आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती, प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून वर्तवण्यात येतो. आणि त्या घटनास्थळी शिवसेनेचे दीपक राठोड देखील आहेत, तेही पोलिसांना या ठिकाणी सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्या घटनेमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे आणि या संपूर्ण घटनास्थळावरून ही दृश्य आम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह या ठिकाणी आढळल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे. पोलीस संपूर्ण तपास करत आहेत आणि जी माहिती आतापर्यंत समोर येते त्या माहितीनुसार या व्यक्तीचं राशन कार्डची परत झेरॉक्स मिळालेली आहे. संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि प्राथमिक माहितीनुसार या व्यक्तीने विष प्राशन केलं असावं अशी शक्यता दर्शवण्यात येते, कारण की या व्यक्तीच्या मृतदेहाच्या शेजारीच आपण जर पाहिलं तर एक कीटकनाशक पडलेलं आहे आणि थम्सअपची बॉटल देखील पडलेली आहे. या घटनेमुळे आपण बघू शकतो एक भीतीचं वातावरण आहे आणि घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत. हा मृतदेह जाधव म्हणून इसमाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येते, कारण की त्यांच्या खिशामध्ये एक रेशन कार्डची प्रत आढळलेली आहे आणि त्या प्रतवर त्यांचं जाधव असं आडनाव होतं आणि त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज जो आहे तो वर्तविण्यात येतोय, कारण की त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी एक कीटकनाशकचं औषध पडलेलं आहे आणि एक थम्सअपची बॉटल देखील पडलेली आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. उलगडा समोर आणण्यासाठी ह्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि ही सगळी महत्त्वपूर्ण अपडेट बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि अचानक हा मृतदेह या ठिकाणी आढळल्यामुळे एक परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक, स्थानिकही या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. येणारी जाणारी लोक जे आहेत ती देखील थांबत आहेत आणि नेमकं काय घडलेलं आहे असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोठ्या प्रमाणात याच घोरपडे ग्राउंडमध्ये क्रिकेटचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. दुरून दुरून विद्यार्थी इथे प्रशिक्षणासाठी येत असतात आणि अशातच अशा घटना घडल्यामुळे जे आहे ते एक भीतीचं वातावरण आहे. लोकही मोठ्या प्रमाणात इथे यायला सुरुवात झालेली आहे. समाज माध्यमांच्या सर्व नियमांचं पालन करून मृतदेह आम्ही आपल्याला दाखवत नाही आहोत. दुरूनच संपूर्ण या घटनेचं वार्तांकन आम्ही करत आहोत आणि जी घटना घडलेली आहे त्याची माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. शववाहिनी देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि शववाहिनीच्या माध्यमातून हा मृतदेह येथून हटविण्यासाठी जे आहे ते आता आपण बघू शकतो मृतदेह इथून हटविला जाणार आहे आणि अज्ञात इसमाची ही बॉडी आहे, हा मृतदेह आहे. त्यामुळे आपण बघू शकतो आता हा मृतदेह इथून हटविला जाणार आहे. या व्यक्तीने घोरपडे ग्राउंड येथे येऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज जो आहे तो
वर्तविण्यात आलेला आहे। या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाहीये, परंतु त्यांच्या खिशामध्ये एक प्रत मिळाली आहे राशन कार्डची। त्या प्रतनुसार त्यांचं आडनाव जाधव असल्याचं कळतंय आणि त्यांनी इथे येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली।